पद्धतीनं वेगवेगळ्या संस्था काढल्या। अजूनही आरक्षणाचे प्रश्न आहेत। माझ्या अल्पसंख्याक समाजाला आरक्षण पाहिजे, इतर समाजांना आरक्षण पाहिजे। आता मराठा सकल समाजाचं शिष्टमंडळ मला भेटलं, त्यांनी काही निवेदन मला दिले। ठीक आहे, जेवढ्या जाती धर्म तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न अडचणी, परंतु ते चर्चेच्या माध्यमातून सोडवायचे असतात आणि ते सोडवण्याच्या करता आम्ही सगळेजण त्यामध्ये लक्ष घालून आहोत। याबद्दलची खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आवर्जून त्या ठिकाणी सांगू इच्छितो। राहिलेल्या दिवसात वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा उठतील, कृपा करून त्या अफवांच्यावर विश्वास ठेवू नका। ह्याला दिलं, अरे त्याचं कापलं, अरे त्याचं असं झालं, काही काळजी करू नका। आम्ही कुणालाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही। आम्ही मजबूतीनं तुमच्या पाठीशी उभं राहू। हे मी प्रांताध्यक्ष आणि सगळ्या माझा जिल्हाध्यक्ष, प्रांताध्यक्ष आणि इतर सगळे माझे सहकाऱ्यांच्या साक्षीनं मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो। हे आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये ठेवा आणि पुढं केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे त्या विचाराचं राज्याचं सरकार आणण्याच्या करता आणि केंद्राचा मोठा निधी हा आपल्या राज्यामध्ये खेचून आणण्याच्या करता, आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता, कारखानदारीचं जाळं निर्माण करण्याच्या करता आणि रेल्वे लाईन असतील किंवा रेल्वेचे प्रश्न असतील किंवा आणखीन काही रस्त्यांचे प्रश्न असतील, पंतप्रधान ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना किंवा आमचे 5 रस्ते आणि 25-15चा निधी, अनेक प्रकार असतात। ते सगळे सोडवण्याच्या करता तुमचे बाळासाहेब आजबे हे अतिशय हरहुन्नरी अशा प्रकारचे आमदार आहेत, अतिशय चिकाटीचे आमदार आहेत, अतिशय आक्रमकपणे काम करणारा आमदार आहे। उद्याच्याला एखादं काम विकासाचं होत नसेल तर माझ्या पुढे देखील आग्रह करायला आणि मला दादा हे काम करून पाहिजे अशा पद्धतीनं ठासून सांगणारा हा तुमचा आमदार आहे। त्याला खऱ्या अर्थाने साथ देण्याचं काम आपण सगळ्यांनी करा, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो। माय माऊलींनो, तुम्ही पण त्याच्यामध्ये कुठं मागं राहू नका। भावाच्या नात्याने मी तुम्हाला कुठेही अंतर पडू देणार नाही। तुमच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये देखील आम्ही पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु आम्ही तुम्हाला न्याय देण्याचंच काम करू अशा प्रकारचा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, धन्यवाद दादा। एक सन्मान महिला भगिनीच्या वतीने या ठिकाणी एक सन्मान स्वीकारायचा आहे। आदरणीय दादांचा सन्मान